साहेब, डोंबिवली शहरामध्ये आमच्या एकच शास्त्रीनगर रुग्णालय आहे. शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये माझी महिला गेली की त्या महिलेला चिठ्ठी लिहून देतात. कळव्याला जा, सायनला जा, देतात की नाही देतात? देतात ना. मग ह्या अशा चिठ्ठ्या लिहून देणाऱ्यांना तुम्ही 20 तारखेला निवडून देणार आहात का? साहेब, परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही सगळे सज्ज झालोय. येत्या 20 तारखेला डोंबिवलीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांना ज्या खुर्चीवरनं उतरवलं त्या खुर्चीवर परत बसवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडणार आहे. साहेब, जी गद्दारी झाली त्या गद्दारीचे एक शिल्पकार या डोंबिवलीचे आत्ताचे असलेले आमदार पण आहे. आणि 40 अलिबाबा आणि काय, मी काहीच नाही बोललो आहे, तुम्ही बोलले. या डोंबिवलीच्या विकासासाठी आम्ही झटतोय, या डोंबिवलीच्या विकासासाठी आम्ही काम करतोय. साहेब, ते सांगतात की आम्ही मानकुलीचा ब्रिज आम्ही केला. त्या मानकुलीच्या ब्रिज मध्ये प्रचंड मेहनत करून आम्ही तो ब्रिज बनवला आहे. त्यांनी ठाकुर्लीचा ब्रिज बनवला साहेब, अर्धवट लटकलेला ब्रिज आहे. अजून त्या ब्रिजवरनं लोकांना जाता येत नाही. डोंबिवलीमध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल नाही. डोंबिवलीच्या लोकांना हॉस्पिटलसाठी मुंबईकडे धाव घ्यायला लागते. कळेवामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे, भिवंडी सारख्या शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे, उल्हासनगरमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे. पण डोंबिवली सारख्या शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटलची उणीव आम्हाला जाणवते. साहेब, ही आमच्यासाठी या कॅबिनेट मंत्र्यांनी केलेली शोकांतिका आहे. साहेब, आमच्या डोंबिवलीमध्ये सिव्हिल हॉस्पिटल नाही. उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईमध्ये 500 फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ केला. साहेब, नवी मुंबईमध्ये 500 फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ झाला. ठाण्यामध्ये 500 फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ झाला. साहेब, डोंबिवलीमध्ये गर्भ श्रीमंत लोक राहतात म्हणून आमच्याकडे 500 फुटाच्या खालच्या घरांना टॅक्स माफ केला नाही. पण उद्धव साहेबांचं सरकार आल्या आल्या डोंबिवलीमधील पण 500 फुटाच्या घराचा टॅक्स 500 फुटांच्या घराचा टॅक्स कमी होणार, माफ केला जाणार. हे आज मी आश्वासन आमच्या नेत्यांच्या समोर देतोय. डोंबिवलीवर, विशेषतः डोंबिवलीवर अन्याय केला जातो. सगळ्या शहरांमध्ये केला, फक्त डोंबिवलीमध्ये नाही केलं. परंतु उद्धव साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसणार त्या दिवशी डोंबिवलीतील नागरिकांच्या 500 फुटाचा टॅक्स माफ होणार. डोंबिवलीमध्ये खड्डेमुक्त रस्ते मिळणार, डोंबिवलीमध्ये सुसज्ज हॉस्पिटल मिळणार आणि डोंबिवलीमध्ये जी 52 चाळमध्ये 350 एकर जागा आहे त्या जागेमध्ये माझ्या डोंबिवलीतील 1 लाख तरुणांना रोजगार पण मिळणार. आम्ही टीकाच नाही करत, विकासात्मक कामं पण करतो. आमच्याकडे विजन आहे आणि काम करण्याची तळमळ देखील आहे. साहेब, आज आपल्या परिवर्तन यात्रेला 100 किलोमीटर पूर्ण झाले. साहेब, 100 किलोमीटर आम्ही चाललो या शहरामध्ये. अनेक भागामध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. साहेब, आमचा आमदार इथला आहे, जो मंत्री आहे, तो 5 वर्षात पण 100 किलोमीटर या मतदारसंघात चालला नसेल साहेब. आणि आम्ही 8 दिवसात 100 किलोमीटरचा प्रवास या शहरामध्ये केला. चाळीमध्ये गेलो, बिल्डिंग मध्ये गेलो, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. हे 8 दिवस तुमच्यासाठी 100 किलोमीटर चाललो आहे. पुढची 5 वर्ष तुमच्यासाठी मेहनत करण्याची तयारी आहे, तुमच्यासाठी काम करण्याची तयारी आहे. एक संधी तुम्ही द्या, पुढच्या 5 वर्षामध्ये या डोंबिवली शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आज या ठिकाणी सांगतो. आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दीपकजी.